चीटर आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ते इकडेच नाही तर सगळीकडेच तक्रार करतात. कधी पोलीस स्टेशन, कधी इकडे, कधी तिकडे काही ना काही तक्रार करतच असतात आणि त्या तक्रारामध्ये काही तथ्य नसतात. ठीक आहे, आता तरी आमचं सरकार आहे, पण हे तर त्यांचं गेल्या आमच्या 2.5 वर्ष त्यावेळीपासून पण हे चालू होतं. हे कुठल्याही ह्याच्यात तथ्य नाही आहे. हे 2-3 लोक जे पेड वर्कर म्हणून आणि ब्लॅकमेलर, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, असे लोक हे तक्रार करत असतात. या सगळ्या संदर्भामध्ये पंतप्रधान कार्यालयाकडे तुमची तक्रार गेली आणि त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाला सांगितले की यामध्ये दखल घेऊन बघा, एक ऐकून घ्या. भारतीय जनता पक्ष सरकार तक्रार करणारा काय करतो, एक कॉपी मंत्र्यांना, एक कॉपी CMना, एक कॉपी प्राईम मिनिस्टरला, ही आता प्रथा चालली आहे. आणि आपलं सरकार त्या तक्रारीला महत्त्व देतो म्हणून ते संबंधित विभागाला फॉरवर्ड करतात, चेक करा. आणि ते सगळ्यांनी चेक करून झालं. आणि कुठल्याही बाहेर राहिलं प्रश्न 10-12 तक्रार, तर मी माझ्या आयुष्यात एकच जागा माझ्या नावावर होती आहे, तेही कधी आमदार व्हायचं अगोदरचं होतं, तेही आम्ही भरून करून मोकळं केलं. आमचं कुठलीही अशी थकबाकी नाही आहे. म्हणजे मुद्रांक शुल्क कुठलंच बाकी नाही असं थेट म्हणायचं तुम्हाला? 100% तर आहे. बघा, तुम्ही बघा, ते का सांगत नाही हा सर्वे नंबर, हा हिस्सा नंबर, ते मोगम आरोप करतात आहे आणि पत्रही मोगम आहे. तरी सांगा ना, ह्या जागेचं बाकी आहे. हे सगळे बिनबुडावेचे आरोप आहे. परत मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्र जनतेला सांगू इच्छितो. धन्यवाद. दुसरीकडे एक मीरा भाईंदरमध्ये एक उंदीर चावून एका महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार देखील उघडकीस आलेला आहे. काय कसं बघता? कारण की महापालिकेचं खरं तर हे रुग्णालय आहे आणि अशा पद्धतीची गैरसोय होते. बघा, मी आता अधिवेशनात होतो त्यावेळी मला हे समजलं. मला याबद्दलची हॉस्पिटलला माहिती घेतलेली नाही आहे. आणि हे झालेलं असेल, उंदीर चावल्याकारण झाला असेल, तर हे 100% गंभीरच आहे. ह्याच्यात काही दुमत नाही. आणि संबंधित जो कोणी असेल ते आम्हीसुद्धा त्याबद्दल मागणी करणार आहे. त्याला सस्पेंड करावं अथवा त्यांच्यावर कारवाई करावं. परंतु ही मी माहिती घेतल्यानंतर अधिक बोलणं उत्तम होईल. धन्यवाद. आज बावनकुळे साहेबांनी पण तुमच्या संदर्भात सांगितलं की जवळपास 10 ते 12 तक्रारी तुमच्या विरोधात आलेल्या होत्या. त्याची चौकशी केला असता कुठलीही त्याच्यामध्ये ठोस अशी गोष्ट आढळली नाही. मात्र हे जे तक्रार करतायत त्यांच्यावर जर तुम्ही बघा, त्यांची तक्रार काय नाना पटोले साहेबाची, तुम्ही पूर्ण तक्रार वाचा की मधल्या काळात बिल्डरला मदत करण्यासाठी एम्युनिटी स्कीम आणली गेली. तर ही स्कीम कोणी आणलेली? तर महाविकास आघाडीने आणली होती. आणि त्यावेळी ज्यांनी कोणी ज्यांचं भरणं बाकी होतं त्यांनी भरलं. ह्याच्यात चूक आहे का, दोष आहे का, आरोप आहेत का? आणि त्यांचं असं म्हणणं असेल की बिल्डरसाठी केलं तर मला वगळून टाका, पण बाकी महाराष्ट्रात ज्या लोकांनी भरलं तर त्या बिल्डरसाठी त्यांच्या सरकारने आणलेली स्कीम हे तेच सांगतात. आम्ही सांगत नाही आहे. म्हणून स्वतःचंच बघायचं. धन्यवाद. तर मी कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं नरेंद्र मेहता यांनी म्हटलंय. माझ्यावरचे सगळे आरोप हे बिनबुडाचे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं.